तर नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन पॉडकास्ट मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या पॉडकास्ट मध्ये मिस्टर आदित्य गोसावी हे आपल्या पॉडकास्टवर आलेले आहे. यांचं पहिलं आधी तर अभिनंदन. आणि दुसरं म्हणजे आज यांना आपल्याला हे खूप गोष्टी आणि खूप मनोरंजन गोष्टी सांगणार आहे. तर आता आपल्या पॉडकास्ट सुरू करूया. तर आदित्य गोसावी, आपला तुम्हाला प्रश्न असा पहिला आहे की तुम्ही त्या दिवशी तुमच्यासोबत जी घटना झाली आणि तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आधीच आधीच गोष्ट सांगितली नाही का, की आज पूर्ण रिव्हील करून टाका जसं तुमच्यासोबत घडलं होतं. पण यांना झोप येईन का? नाही ती पूर्ण आपलं पॉडकास्ट बघणार. तुम्ही घाबरले होते. नाही ती प्रत्येकाच्या रिस्क वर बघणार आहे. असं नाही की ती आपल्या रिस्क वर बघणार आहे. आपण डिस्क्लेमर देणार पहिलं आपल्या व्हिडिओच्या. तर गाईच मी आता जे पॉडकास्ट बद्दल जे माझा खरे एक्सपिरियन्स सांगतो तो एकदम रिअल आहे 100%. ते माणसाने सगळं स्क्रिप्टेड यांनी केलेलं आहे. याच्यात शपथ काही स्क्रिप्टेड नाही. जे काय बोलतोय ते आमच्या सोबत म्हणजे माझ्या एकट्या सोबत तर रिअल घडलेलं आहे. ते स्वतः मी यश भाऊला सांगितलेलं आहे, यश कांबळेंना आपल्या. त्यांना त्या दिवशी मी अर्ध सांगितलेलं पण आहे. ते स्वतः घाबरले होते, मी पण घाबरलो होतो परत. आणि जे पण काय आता मी परत सांगतोय ते काहीच त्याच्यात म्हणजे असं ठरून नाही, काही स्क्रिप्टेड नाही, आम्ही काहीच ठरून नाही करत आहे. हाय ते म्हणजे अख्खं ओरिजिनल जे रिअल आपल्यासोबत घडतं की नाही का, आपल्या दिवसांचे आपण दिवसात आपल्या दैनंदिन दिवसात जे आपल्यासोबत घडतं नाही नॅचरल, ते सगळं नॅचरल आहे. असं नाही की एखादी गोष्ट आम्ही तुम्हाला वाढून सांगतोय, हा बाबा जिथं आमच्यासोबत झालं नाही की आम्ही आमच्या लाईक आणि व्ह्यूज साठी सांगतोय. जे काय ते खरं सांगतोय. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर आता थोडं स्किप करून टाका. तर त्या दिवशी काय झालं, नेमकं माझा एक मित्र होता नाही का, त्याचं नाव नाही घेऊ शकत मी आता. मित्र होता माझा एक व्यक्ती समजा तुम्ही नाही का, मित्र म्हणजे माझा जवळचा खास मित्र होता. त्याने काय केलं, मला त्याच्या घरी कोण नव्हतं नाही का, म्हणजे घरी एकटा होता तो. तर तो त्याच्या घरी एकटा होता, त्याने मला कॉल केला नाही का, कुठे आधी म्हणून. तर मी त्याला म्हणलो, अरे मी घरी. मला म्हणलं आज मी घरी एकटा ये म्हणलं झोपायला नाही का, म्हणलं मला एकट्याला भीती वाटते, म्हणजे एकट्या भीती म्हणजे एकट्याला झोप वाटत नाही. बरं म्हणलं ठीक आहे नाही का, मी म्हणलं येतो झोपायला. म्हणलं जावं नाही का, आता मित्र एकटा म्हणलं आपण जातो तसं झोपाय एकटा असलं. आणि त्याचं पण एक कोणतरी त्याच्या म्हणजे घराच्या आपल्या गल्लीतलाच त्याचा कोणतरी मित्र होता कॉलनी मधला. आम्ही दोघं म्हणजे आम्ही तिघ जण होतो. तर आम्ही त्याच्या घरी गेलो. आम्ही घरी वगैरे गेलो त्याच्या, मला ही गोष्ट माहिती नव्हती की तो मला डायरेक्ट बोलला नाही का की अरे आधी मला दिसतं वगैरे नाही का बुधबीत. मला वाटलं नाही का म्हणजे कॉमेडी वगैरे करतोय. मी एवढं सिरियस नाही घेतली गोष्ट. तुम्हाला लागलं सांगायला नाही का म्हणजे खरं त्यांच्या म्हणजे आपल्या देवाचा एक फोटो दाखवला त्यांनी. त्या म्हणजे नाही का म्हणलं अरे नाही म्हणलं याला 100% काहीतरी दिसतं दिले म्हणले, खोटं नाही बोलते. तो म्हणला मला नजर पडते म्हणलं लगेच, म्हणजे कोण जो काय आत्मा वगैरे चालली असेल मला दिसते म्हणला कोण मेले पण लगेच. म्हणलं नाही दिसत असं, नंतर विश्वास झाला. तर आम्ही काय केलं, म्हणले भूक लागली होती तर आम्ही 12 वाजता स्विगी नाही का, स्विगी आपलं झोमॅटो, स्विगी का झोमॅटो आम्ही काहीतरी ऑर्डर केलं. 800 काहीतरी, आम्ही 870 रुपयाचं काहीतरी ऑर्डर केलं. बहुतेक खायला लय काय काय होतं त्यात, बिर्याणी वगैरे लॉलीपॉप वगैरे नाही का. तर आम्ही काय केलं, आपला रोड असतो का रोड, रात्रीचं कोण नसतं, आम्ही काय म्हणलं आता घरी काय जायचं इकडे घेऊन, मग आम्ही रोडलाच बसलो खायला, रोडला कोण नव्हतं रात्रीचं. आणि ते ऑर्डर आम्हाला आली काहीतरी आय थिंक 1:30-2 वाजता आली ऑर्डर. आम्ही काय केलं, रात्रीचं 3 जण खायला रोडला बसलो. भाई ठीक आहे, रोड म्हणजे असा हायवे नाही वर का, आपला असा एखादा कॉलनी वगैरेचा रोड, असा गल्लीचा रोड म्हणा तुम्ही, अशा गल्ली आपल्या अशा गल्लीच्या रोड मध्ये बसलो 3 रोडला नाही का. आम्ही आमचं खादवीत होतो. तर आम्ही खात होतो, तर आमच्या म्हणजे मागं नाही का असं वावर होतं, थोडं एक वावर टाईप. तर मी म्हणजे असं त्यांच्याकडून तोंड करून बसलो होतो, ते दोघं माझ्या समोर बसले होते. बरं ठीक आहे, ती गोष्ट झाली. तर तो असा मागं बघायला लागला नाही का. आता समजा आपण कसं बघतो की बघा एखादी व्यक्ती चालत असली तर असं कोण साईडने जात असलं आपण कसं बघतो, सेम असं एखादा माणूस चालला नाही का तसं. तर तो सेम तसं होत होता नाही का, की असं पार्थ जाऊस तर मला म्हणला मागं बघू नको, म्हणला त्याचं लक्ष आपल्याकडेच आहे. तिथं घाबरलो मी थोडं नाही का, म्हणलं अरे नाही याला काही दिसत नसेल. परत नाही का म्हणलं जरा मनाला आपल्या हे देत म्हणलं नाही याला काही दिसत नसेल ना, खोटं बोलत असेल. तर बरं ठीक आहे, तेवढं झालं. आम्ही खाल्लं वगैरे घरी गेलो. तर आम्ही घरी वगैरे गेलो नाही का. तर घरी गेल्यावर आम्हाला लागलं परत सांगायला, आम्हाला असं दिसतं तसं दिसतं, मला दिसतं आधीपासून, मला सवय म्हणला, मला दिसतं मला त्रास होतो, मला चिकन वगैरे खायला लागतं. मला मला वाटलं अरे नाही म्हणलं खोटं बोलत असतात 100% म्हणलं. पण नाही नंतर तसं म्हणजे ज्या हिशोबाने नंतर रात्र होत गेली ना आपली, 2 वाजून गेले नंतर त्या हिशोबाने तर म्हणजे कळलं नाही का थोड्या हिशोबाने. तर म्हणजे काय झालं, बसलो तो, हा बसलो, आम्ही घरी बोलत बसलो त्यावेळी म्हणजे जागत. तो काय म्हणला माहिती का, मला तुझ्या अंगात काहीतरी गेले. आधी म्हणजे मला म्हणला नाही का, खरं 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 मला म्हणला अरे तुझ्या अंगात काहीतरी दिसतंय मला.
म्हणलं अरे नाही ऍक्टिंग करतोय नाही का, आपली पोरं मित्र असतात आपली ऍक्टिंग वगैरे करतात, म्हणलं काय मस्करी म्हणलं, भीती भीती दाखवाय नाही का, अरे सरकार वगैरे असं बोलतात बुधबीत वगैरे त्या मागे हे ते तुला आता खाईन बिन, म्हणलं काय रे मस्करी करत असं ना. तर नाही का म्हणलं काय नसं होत असं बघत होता नाही का. बरं बघत होता त्याचं अंग वगैरे लाल बिल पडलं होतं नाही का. तर ठीक आहे त्याचं अंग वगैरे लाल पडलं म्हणजे ती साईन दिसत होते नाही का, अरे याला दिसतंय म्हणजे खरं. म्हणजे कसं काय माहिती का, म्हणजे मी त्याच्याकडे बघत होतो, तुम्ही असं रागाने बघायचं नाही का. म्हणलं अरे नाही नाही दिसतंय म्हणलं याला, म्हणलं हाय तुझ्या अंगात म्हणलं एक कुठतरी माणूस, म्हणलं आता माणूस म्हणलं त्या अंगात चाललाय का काहीतरी येत मला असं काहीतरी म्हणलं होतं. तर मी अक्षरशः टायमिंगला एवढा घाबरलो होतो, माझ्याकडे बघत होता रागाने नाही का, मला माझ्याकडे वाईट डोळे घाल माझ्या. बरं ठीक आहे ते पण झालं, ते झालं तर मित्रांनो तुम्हाला मी खोट नाही सांगत, त्याचं अंग लाल पडलं बरं का. अंग लाल पडलं तर पडलं, मला एवढंच सांगा, तो मस्करी करत असला, एखादा व्यक्ती मस्करी करत असला, तो मस्करी स्वतःला कायला मारून घेईन, कशाला मारून घेईन तो मस्करी करतोय. तर तो माझ्याकडे बघत बघत होता, त्याने स्वतःला मारायला चालू केलं तिथं. आता इवळत होता मोठ्या मोठ्या नाही का असं रात्रीचं. आता तुम्ही सांगा टायमिंग सांगू शकतो आपल्याला. एक अडीच तीन वाजले होते तेव्हा, एक 3चा टायमिंग रात्रीचा. आणि तुम्ही सांगा मित्रांनो किती क्रिपी गोष्ट आहे रात्रीची. एखादं एक पण व्यक्ती जागा नाही, आणि अशी म्हणजे कॉलनी तिथं कोण कुत्र नसतं. दहा नंतर सुनसान कॉलेज एकदम सुमसाम, म्हणजे सुमसाम नाही म्हणता येणार, घर वगैरे आहेत तिथं पण 10 नंतर घराबाहेर कोण नाही. मला तुम्ही सांगा किती म्हणजे डेंजरस गोष्ट असेल. प्लस त्याचं घर पण त्या टाईप मध्ये थोडं दिसायला मला म्हणलं दिसतं. बरं ठीक आहे, मी म्हणलं अरे मस्करी करत असेल, त्या अंगलवर लाल पडला असं म्हणलं, एक त्या लेवल पर्यंत नाही आला ताबीब आला असेल नाही का. बरं तू लागलं ना मोठ्याने ओरडायला नाही का, वेगळेच आवाज काढायला किंजळल्यागत लागलं, स्वतःला अशी उलट्या उक्क्या आणाय पाठण्यात नाही का. तो दुसरा त्याचा मित्र होता, तो म्हणजे तो एकटाच बसला होता मोबाईल वर, त्याचा काही संबंधच नव्हता, तो आमच्याकडे बघायचा नुसता. आणि ह्यो लागला बुक्क्या विक्क्या माराय, उड्या मारायला नाही का जोर जोरात, स्वतःच्या अंगावर जोर बुक्क्या माराय. तर तेव्हा म्हणजे मी अक्षरशः घाबरलो होतो. तर मी काय केलं, मला अक्षरशः झोप येत नव्हती तिथं नाही का. मी काय केलं, बळ झोपायचा प्रयत्न केला, आणि आम्ही काय केलं, तिघं झोपायला गेलो बेडवरती नाही का, आपल्या बेड पण आपल्या गादीवरती. गादीवरती आम्ही झोपायला गेलो तिघं. बरं ठीक आहे, तिघं झोपायला तर गेलो तिघं. तो काय केलं, तो माझ्या साईडला झोपला होता असा, माझ्या साईडला, म्हणजे असं त्या लय लांब नाही, असं म्हणजे चिटकूनच नाही म्हणजे साईडला आपल्या दोघं, म्हणजे एकाच साईडला बसलो बेडवर दोन बेडवरच, म्हणजे तिघं झोपलो होतो. आणि त्याचा दुसरा मित्र येतो माझ्या साईडला झोपला होता, म्हणजे मी मध्ये होतो ती दोघं माझ्या साईडने होती, असं होतो. तो काय करायचा माहिती का, तो आमच्या कसं रागाने बघायचा, हसायचा. त्याने ना म्हणजे आऊन भीती वाटायची नाही का, की अरे बाबा हा नाही का, असं रागाने बघायचं असं नाही का, हे असं करायचं नाही का. मी काय केलं, मी अक्षरशः एवढा घाबरलो होतो तुम्हाला खोट नाही सांगत, मला पण रडायला येत होतं तिथं नाही का त्या दिवशी. तर मी काय केलं, मी अंगावर ब्लँकेट त्याच्या तोंडावर टाकलं, मी त्याला असा वाढला, मी ढकलून दिलं त्या साईडला एका, मी त्याला एका साईडला ढकलून दिला. मी काय केलं, मी गेलो त्या गाडीवर झोपायला, मी तिकडे झोपलो. आम्ही मग काय केलं, त्याच्या मित्राला मी मध्ये झोपवलं, मी साईडने झोपलो. पण ठीक आहे, आम्ही झोप तर काही येत नव्हती, आम्ही जागच मोबाईल बघत गेम खेळ नाही का, टाइमपास कर. तर काय झालं मग, खिडकी त्याच्या घरा साईडला, म्हणजे घराची खिडकी होती हा राईट साईडला नाही का, म्हणजे असं एंटर केलं होतं. तर काय केलं आम्ही, म्हणजे मी सहज आता खिडकीत लक्ष येईल. आता मला तुम्ही सांगा, साधी एक खिडकी, एका साध्या खिडकीत आपण तर काय म्हणजे वाळव्या कपडे टाकले, त्याची सावली बनती ना, नॉर्मल सावली रिफ्लेक्ट होती सावली रात्रीच्या अंधारात बिंधारात लाईटीने. जर कोण पलीकडे थांबला असतं ना, पलीकडे साईडला गॅलरी होती चिपकून, एका थांबलं तर त्यांच्या खिडकीत दिसतं, तसं दिसतं ना. मला तुम्ही सांगा, रात्री तिथं असं उडताना काय दिसणार आहे, दिसन का काय, नाही होऊ शकत रात्रीचे तुम्ही सांगा. नंतर मग त्याच्यानंतर 3:30 झाले, 3:30 पावणे 4, त्याच्या खिडकीत ना असं उडताना बिडताना मी काम पण व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या गोष्टीची. ते टायमिंग केव्हा होतं, टायमिंग एक्झॅक्ट टायमिंग तुम्हाला सांगतो, 3:30-4 वाजले होते. आणि रात्रभर तुम्ही जागे होते, रात्रभर जाग्यावर, रात्रभर झोप नाही आली. नंतर परत ते बघितलं का, आम्हाला वाटलं खोटं एखादी मांजर असन, आम्ही खिडकी उघडली का, तिथं बिताडाचं काम चाललं होतं, म्हणजे त्यांनी बांधकाम वाढवलं होतं. आमका माणूस जरी थांबला तरी कस काय सावली, मग बिताड होतो म्हणलं, बिताडच सावली येते का, बिताड सरळ सावली त्या अशी सावली येत होती तिथं, जस काय कोणतरी येतही जाते, अशी कुत्रगत, अशी एकदम माणसागत वेगळं, अशी आडवे तोंड करून. अजून पण तुम्हाला खोटं वाटते, मी तुम्हाला टाइमपास सांगते, आई शपथ तुम्हाला हाईडविकचं लावलं ना, तर खोटं वाटतं, आई शपथ तुम्ही माणसाने लय खोटं बोलताय नाही का, म्हणजे स्क्रिप्टेड सगळं. आता म्हणजे ना, तो तिथं राहत नाही, त्याने घर सोडले त्या गोष्टीमध्ये, हा भाडेकरी प्रॉपर नाही, त्याने घर सोडून दिलं. तर मी तुम्हाला
ते रेकॉर्डिंग फोटो मी तुम्हाला 100% दाखवणार. ते म्हणतात नाही का अरे स्क्रिप्टेड आहे ते. तुम्हाला वाटत असं ना मी आता तुम्हाला खिडकीचं सांगितलं काहीतरी येत होतो जात होतो, मी तुम्हाला अख्खं ते रिअल दाखवणार खिडकीचं. तुम्हाला सांगतो मी रात्रभर त्या घरात झोपलो नाही. आणि त्या प्लस त्याने काय केलं तर पंखा होता त्याचा, त्याने पंखाचं जे पंखा जोरात नव्हता परत त्याने पंख्यावर काठी मारली होती. आणि ती काय आम्ही खिडकीत बघितलं, मी काय केलं मला लय गरम झालं, पंखा नव्हता चालू केला त्याच्या इथं, विसरलो होतो लावायचा. मी केला पंखा चालू, आवाज कुई 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 नाही का ते वरचं तुटलं होतं त्याच्यात आवाज निघायला लागला. प्लस तिथं अजून भीती. मग मी रात्रभर जागा होतो. तुम्हाला सांगतो मी 8-9 वाजता माझ्या घरी गेलोय. 8-9 वाजता सकाळच्या मॉर्निंगला मी सकाळी 8-9 वाजता घरी गेलो माझ्या, तेव्हा मी घरी जाऊन झोपलो. तुम्हाला वाटतं आता पण नाही काही सगळे स्क्रिप्टेड यांनी घडवलंय. आता हे असले पॉडकास्ट वगैरे काही स्क्रिप्टेड नाही. अख्खं माझ्यासोबत झालेली गोष्ट आहे. तुम्हाला आताही वाटतं ना स्क्रिप्टेड आहे. आता मी त्या व्यक्तीला म्हणजे समोर आणू शकतो, म्हणजे बोलू शकतो. तुम्ही विचार करा म्हणजे फक्त एकदा हाय म्हणजे खरं झालेली गोष्ट आहे. असंच कोण एवढं आता तुम्ही सांगा एवढं कोण बोलाय टाइम नाही कोणाला एवढा. टाइमपासची गोष्ट नाही स्क्रिप्टेडचं पण असं सांगा एवढं. असं एवढं स्क्रिप्ट लिहायला बसतायला याला पण काम असतात. याचं बिझनेस आहे, याचा बिझनेस बघतो मी, माझं कॉलेज वगैरे सगळे प्रत्येक ज्याच्या लाईफ मध्ये सगळे ज्याच्या हिशोबाने बिझी आहेत. त्या हिशोबाने तुम्ही विचार करा कोणाला एवढा टाइम पण नाही स्क्रिप्टेड लिहायला. आम्ही असं नाही की आम्ही काही मोठे स्टार आहे, आमच्याकडे टाइम असतो दिवसभर एडिटिंग कर फोटो काढ. तुम्हाला गोष्ट नाही सांगत याच्यातलं आतापर्यंत मी जे एक शब्द बोललोय का तो एक शब्द खरा काढलेला आहे. असं नाही की काहीच त्याच्यात मी ऍड केलेलं आहे की वगैरे. याने मला व्हिडिओच्या याने की असं व्हिडिओ काढायच्या आधी आम्हाला म्हणलं असं बोल तू, याच्यात असं काहीच नाहीये. मी तुम्हाला हे आधी पण सांगतोय. कोणा वाटतं आता बी गोष्ट बोलतोय टाइम असा मी म्हणजे त्याला मी तुम्हाला गोष्ट नाही सांगत. तुम्हाला याचा पार्ट व्हायचा असेल तुम्ही कमेंट नक्की करा. तुम्हाला त्याच्यात ना 100% मी तुम्हाला तो व्हिडिओ फोटो दाखवतो खिडकी बसला. त्या खिडकीत म्हणजे काय होतं ते काय नाही तुम्ही सांगा आम्हाला. डायरेक्ट व्हिडिओ त्या गोष्टीचा मी इथं माझ्या मोबाईलने व्हिडिओ चालू करेन याने शूट करेन याच मोबाईलने. तुम्ही स्वतः बघा ना आम्हाला सांगा हे काय गोष्ट आहे. ना मी खिडकी उघडताना पण व्हिडिओ चालू ठेवलेला आहे, तिथं काहीच नव्हतं. विचार करा ती गोष्ट काय होती. मग आता म्हणजे आता मी मला त्या गोष्टीचं नाव काढलं तरी आता भीती वाटते. म्हणजे घडलेली गोष्ट आहे ती खरी, खोट नाही सांगत, हाय घडलेली. आणि त्याच काहीतरी त्याच गोष्टीनंतर परत काय आलं, मी माझ्या घरी अडगत करायचो. तुम्हाला खोटं वाटतं म्हणजे घरी अडगत कसं करायचं माहिती का मी, एखादं बारीक पोरग जर आलं मी घाबरायचं चाललंय म्हणजे काय आलं माझ्या कोणतरी तोंडका तोटका गेलतं वाटते. हाय का नाही अजून यांना माहिती आहे अजून पण हाय का नाही. काय झालं ते झालं. आणि एक दिवस ना काहीतरी रात्रीचं काहीतरी होतं. मी उठलो नाही का मी लागलो रात्रीचं रडायला 12-1 वाजता रडायला लागलो. मी डायरेक्ट मोठ्याने बाय अंगत आवाज नाही अंगात. तर माझ्या घरच्यांना कळत नव्हतं का काय झालं याला नाही का काय नाही. हसायचो विसायचो रडायचो नाही का असं घरच्यांक बघून. घरची म्हणजे शपथ नाही का माझी घरच्यांना वाटायचं अरे पोरला काय आले. तुम्हाला खोट नाही सांगत माझ्या घरच्यांनी मला उचलून देवरूम मध्ये न्यायला आधी हनुमान चालीसा लावली. तर आम्ही नाही का असा फार वाकडं तिकडे अंग करत होतो ना आऊन पण म्हणजे ना तेवढं झालं बरं ठीक आहे ते झालं ती गोष्ट झाली आपण ती अग्री करू. माझ्या घरच्यांनी ते केलं. मला सांगा हळदी कुंकूचा करंडा असतो, हळदी कुंकूचा करंडा बायकांचा आपला हळदी कुंकूचा हा हळदी कुंकू करंडा आपल्याला करंडा. हा मला सांगा एखादा करंडा जर तुम्ही कोणत्या गोष्टीवर ठेवलाय तिथं जर कोण गेलं नाही तो रूम बंद आहे डायरेक्ट कडी तो जो करंडा पडला आणि त्याच्या पाय छापन का. तुम्हाला खोट नाही सांगत तो करंडा पडला होता डायरेक्ट असं हवेत उडून आणि त्याचा पाय छापला होता माणसाचा. अजून पण माझ्याकडे त्या गोष्टीचा फोटो आहे. अजून पण मी तुम्हाला फोटो दाखवू शकतो. अजून पण कोण ही घटना आहे 12-12-12:30 वाजताची रात्रीची. आता माग झाले 2-1 महिने झाले. तवाची गोष्ट आली तवाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर म्हणजे मी ना त्या गोष्टी बसणं म्हणजे मी नव्हतो मानत तुम्हाला खोट नाही सांगत. मी आधीपासून अशा गोष्टी म्हणायचो अरे नाही आपलं काही नसतं असं नाही का हे काही खोट आहे वगैरे असं तसं. पण जेव्हा मी तो पाय बघितला ना तेव्हा मला म्हणजे बरं चाल नाही का बाईचा होता का माणसाचा होता लय मोठा पाय होता तो. तरी एक साधारणतः माणसाचा पाय ह्युमन बॉडीपेक्षा मोठा नाही ह्युमनचाच पाय होता माणसाचा होता पण चांगला मोठा पाय होता तो. बाईचा पाय नव्हता बाईचा पाय बारीक असतो तो चांगला मोठा पाय होता असं चांगला जाड होता. आणि मला सांगा तिथं कोण गेलं नाही बरं का गेलं नाही कोण आमच्या घरात तिथं त्याच्यानंतर मीटिंग झाली की रूम मध्ये कोण गेलं तर कोणाचा पाय पडला. तर आमच्या घरचे म्हणले अरे आम्ही कोणच नव्हतो गेलो. मग तुम्हीच सांगा आता कसं काय करायचं. माझ्या घरचे स्वतः म्हणले रूमला कडी होती तेव्हा तुला आम्ही इथं आणलो होतो. आणि आमच्या सगळी म्हणजे माझ्या घरातली सगळी जवळची हॉटेल आमच्या घरातले मेंबर आहेत ती सगळी माझ्या पैसे थांबली होती. मला सांगा कोण रूम मध्ये जाऊ हळदी कुंकूचा करंडा फेकन आणि त्याच्या पायी देईन फेकन का. ते हळदी कुंकूचा करंडा एक पाय होता त्याच्यावर हळदी कुंकूचा कुंकव डायरेक्ट हळदी कुंकव